अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन। श्री स्वामी समर्थ। स्वामींनी जरी समाधी घेतली असली तरी स्वामींचे अस्तित्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात जाणवतोच, अनुभवी येतो। स्वामींचे अस्तित्व अक्कलकोट तसेच स्वामींच्या प्रत्येक मठात स्वामी भक्ताला जाणवतो। स्वामी भक्तांना त्याची प्रचिती येते। हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत। आपल्या मनात नसेल तरी स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात। कधी चिंतेत असलेल्या भक्तांना स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कुठली अवघड गोष्ट स्वामी सहज सोपी करतात। म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार। सुदर्शन सुर्वे रॉक्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। तर माझ्या मागे जर बघितलं तर उभी आहे आपल्या सर्वांची लाडकी वंदे भारत। जे वंदे भारत योग जुळून आला आहे तो म्हणजे आपल्या स्वामींमुळे आम्ही चाललोय अक्कलकोटला श्री स्वामीचे दर्शन घ्यायला। तर मित्रांनो, ज्या क्षणाची प्रत्येक स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असतो ती स्वामींच्या भेटीची। ती ओढ प्रत्येक भक्ताला लागलेली असते। कधी एकदा अक्कलकोटला जातोय आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतोय असे वाटू लागते। आम्ही स्वामींचे नाव काढले आणि आमचा योग जुळून आलाय अक्कलकोटला जाण्याचा। मुखात स्वामीनाम घेऊन आम्ही निघालोय अक्कलकोटला। आज आपण अक्कलकोट दर्शनाचा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्वामी भक्त अक्कलकोटला दर्शनाला निघालाय तर राहण्या खाण्याची सोय कुठे होईल? श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेली इतर मंदिरे कोणती आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। श्री वटवृक्ष मंदिर। अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होते। माणसाचे हमभाव आपसूक गळून पडतात। त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य आहे, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळतात। अक्कलकोटला आल्यानंतर नेहमी स्वामींचे वास्तव्य यात वटवृक्षाखाली असे। आजही हे झाड स्वामींचे आशीर्वाद देत मोठ्या दिमागात उभे आहे। या परिसरात प्रवेश करताच मन स्वामी चरणी गुंतून जाते। स्वामींनी अनेक लीला या परिसरात केलेल्या आहेत। या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत। त्याला कान लावल्यावर अनेक वाद्यांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे। आता आपण भेट देणार आहोत जे दुसरे महत्वाचे स्थान आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मठ। चोळप्पांचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे। स्वामींचा सर्वत्र वावर होता, पण जास्त काळ त्यांनी चोळप्पांच्या मठात घालवला। हे मंदिर आहे ते स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे घर। या इथे स्वामींनी समाधी घेतली। प्रत्यक्ष स्वामींचा देह या मंदिरात आजही आहे। या मंदिराशेजारील जुनेखानी वाड्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे। श्री खंडोबा मंदिर। अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी प्रथम याच खंडोबा मंदिरात आले। तेथे काही काळ स्वामींनी वास्तव्यही केले। या मंदिरातील ओठ्यावर श्री स्वामी समर्थांनी अहमद अली खान रिसाईलदार नावाच्या फकीराला रिकाम्या चेलीमधून अग्नी आणि धूर काढून आपली लीला दाखवून दिली। श्री स्वामी समर्थ ज्या शेळेवर बसले होते त्याच शेळेवर श्री स्वामींचा फोटो व पादुकांची स्थापना केलेली आहे। गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराज मठ। या मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते। स्वामींनी बाळप्पांना पादुका देत त्यांना मंदिर बांधण्यास सांगितले। ते हेच बाळप्पा मठ म्हणजेच गुरु मंदिर। या मंदिरातील फरशीवर स्वामींच्या पायाचे ठसे पाहावयास मिळतात। ते आपणास अगदी स्पष्ट दिसतात। त्या पायांच्या ठशांच्या ठिकाणी फरशीवर चौकोन आखून ठेवलेले आहेत। आपले पाय पडणार नाहीत याची काळजी घेत स्वामी भक्त दर्शन घेतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट मधील मल्लिकार्जुन मंदिर। अक्कलकोटला कसे याल? ट्रेनने येताना अक्कलकोट रोड किंवा सोलापूर अशा दोन स्थानकांमधून तुम्ही अक्कलकोटला पोहोचू शकता। परंतु अक्कलकोटला कमी गाड्या असल्या कारणाने सोलापूरहून येण्यास अधिक सोपे जाते। सोलापूरला आल्यानंतर अक्कलकोटला शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट वाहनाने तुम्ही अक्कलकोटला पोहोचू शकता। प्रायव्हेट रिक्षा 700 ते 800 रुपये इतके भाडे अक्कलकोट पर्यंत आकारतात। साधारण अंतर 40 किलोमीटर इतके आहे। तुम्ही अर्धा ते पाऊण तासात अक्कलकोटला पोहोचू शकता। एसटीचाही पर्याय उपलब्ध आहे। सकाळी 6 ते रात्री 8
या वेळेत प्रत्येक 15 मिनिटांनी अक्कलकोट पर्यंत गाड्या उपलब्ध आहेत। लक्झरी बसने अक्कलकोटला येता येते। नॉन सीझन मध्ये 800 ते 1000 रुपये इतके भाडे, तर सीझन मध्ये 1400 ते 2400 रुपयापर्यंत हे भाडे आकारले जाते। अक्कलकोटला राहण्यासाठी भक्त निवासही आहे। 600 रुपयांमध्ये तुम्हाला इथे रूम उपलब्ध होतात। तसे डिलक्स रूम 1500 रुपये, तर एसी रूम 2000 पर्यंत इथे राहण्यासाठी मिळतात। वाढीव बेडसाठी 300 रुपये आकारले जातात। जर भक्त निवास उपलब्ध नसेल तर यात्री भुवन आणि यात्री निवासही अक्कलकोटला उपलब्ध आहेत। ही दोन्ही निवास अक्कलकोट मंडळाच्या आवारात आहेत। याच्या बाजूला कार पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे। 50 रुपये देऊन तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकता। अक्कलकोटहून तुम्ही गाणगापूरला जाऊन दर्शन करू शकता। साधारण अंतर 75 किलोमीटर इतके आहे। 2 तास जाण्यासाठी आणि 2 तास येण्यासाठी आणि 1 तास दर्शनासाठी असे साधारण 5 तासांचा अवधी तुम्हाला लागू शकतो। अक्कलकोटहून तुम्ही तुळजापूरलाही दर्शन करायला जाऊ शकता। हे अंतर 75 किलोमीटर इतके आहे। अक्कलकोटहून 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर पंढरपूरही आहे। स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन तास पारायणाला बसतात। रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनी गाभाऱ्यात पोहोचल्यावर शांत होतात। खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले। हाय गाईज, हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। बाजूला असलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा, कारण नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता हवेत। तर पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।